हरिओम. आज आपण फांड निर्माण करणार आहोत. त्यासाठी आपण यष्टीमधू चूर्ण तसेच निंब चूर्ण घेतलेलं आहे. त्यासाठी एक पट यष्टीमध्ये चूर्ण, त्यासाठी आपण त्याच्या चौपट पाणी घेतलेलं आहे. तसेच निंब चूर्ण एक पट व त्यासाठी आपण चौपट पाणी घेतलेलं आहे. तर पहिले आपण पाणी उकळून घेणार. त्यानंतर पाणी पूर्णपणे उकळल्यानंतर त्यामध्ये आपण हे चूर्ण ॲड करून त्याला झाकून ठेवणार. पाणी उकळून तयार आहे. आता आपण यष्टीमधून पाणी तयार करणार आहे. त्यासाठी पाणी उकळून तयार झालेलं आहे. आपण जरा खाली उतरून घेऊया. त्यामध्ये यष्टीमधूचं चूर्ण आपण मिक्स करून घेऊया. अशा रीतीने आपण इथे यष्टीमधू फांड तयार करत आहोत. यामध्ये आपण यष्टीमधू चूर्ण पाण्यात मिसळलेलं आहे. याला व्यवस्थित ढवळून घ्यायचे व त्यानंतर या पातेल्यावरती आपण झाकण ठेवायचे. जवळपास 3 ते 4 तास किंवा एक अहोरात्र म्हणजे एक रात्र आपण यावर झाकण ठेवायचं व सकाळी किंवा लगेच 3-4 तासाने ते पातेल्यातलं पाणी आपण एका गाळणीने गाळू घ्यायचे व आपला यष्टीमधू फांड तयार होईल, जो की आपण एखाद्या वमनाच्या पेशंटमध्ये वापरू शकतो. अशा प्रकारे आहे यष्टीमधू फांड आपण तयार करणार आहोत. अशा रीतीने चूर्ण मिक्स करून घेतल्यावर त्याला आपण झाकून घ्यायचं. आता आपण निंब चूर्णासाठी फांड निर्माण करण्यासाठी आता पाणी उकळून घेत आहे. यानंतर पाणी उकळल्यानंतर हे निंब चूर्ण त्यात टाकलं जाईल व नंतर त्यावर झाकण ठेवलं जाईल. आता आपलं पाणी उकळून तयार झालेलं आहे. तर आपण त्यात आता चूर्ण मिसळ करून त्याला झाकून ठेवूया. चालू केलं. आता आपलं पाणी पूर्णपणे उकळलेलं आहे. त्यात चूर्ण मिसळण्यासाठी आता आपण पाणी खाली उतरून घेऊया. मग त्यामध्ये हे निंब चूर्ण आहे ते आपण मिसळूया. चूर्णाच्या चौपट पाणी आपण वापरलेलं आहे. त्याला व्यवस्थित प्रकारे असं चूर्ण यात मिसळून घ्यायचं व याला स्टर करायचं. यामध्ये आपण चूर्ण मिसळून घेतलेलं आहे. आता त्यावर झाकून ठेवायचं.